मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे त्यांना त्यांचं प्रमोशन झाले असं आपण म्हणू शकतो। त्यांना उद्योग मंत्रालय जे आहे अत्यंत महत्वाचा विभाग आहे उद्योग मंत्रालय ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ही महत्वाची खाती जी ती तानाजी सावंत यांच्याकडे देण्यात आलेली आहे। रवींद्र चव्हाण भाजपचे आमदार आहेत त्यांना सार्वजनिक बांधकाम म्हणजे PWD विभाग जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे देखील अत्यंत महत्वाची खाते ती रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलेले। अब्दुल सत्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गटातील आमदार आहेत त्यांना कृषी मंत्रालय जे आहे ते देण्यात आलेले आहे। माजी राज्यमंत्री होते अब्दुल सत्तार यांच्याकडे आता कृषी विभाग जो आहे तो सोपवण्यात आलेला आहे। त्यानंतर दीपक केसरकर जे आहेत मुख्य प्रवक्ते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे त्यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन विभाग त्यांच्याकडे सोपवले जातील असं सांगितलं जात होतं मात्र एक ट्विस्ट जो आहे तो घेतलेला आहे। दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा ही विभाग देण्यात आलेले आहेत। अतुल सावे भाजपचे आमदार आहेत त्यांना सहकार इतर मागास व बहुजन कल्याण जे आहेत ही खाती जी ती त्यांना देण्यात आलेले आहेत। शंभूराजे देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आमदार आहेत त्यांना राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज डिपार्टमेंट जे आहे ते शंभूराजे देसाई यांना देण्यात आलेले। माजी गृहराज्यमंत्री होते शंभूराजे देसाई त्यांना आता प्रमोशन देण्यात आलेले आहे असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर मंगल प्रभात लोढा मुंबईतले आमदार आहेत भाजपचे अत्यंत त्यांना पर्यटन कौशल्य विकास व उद्योजकता आणि त्याचबरोबर महिला व बाल विकास जे आहे ते मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। महिला व बाल विकास मंत्रालय मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवल्यामुळे आता वाद निर्माण होऊ शकतो। ज्या 18 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये सर्वच पुरुष आमदार होते पुरुष सगळे नेते होते त्यामुळे एकटेका जी आहे ती महाराष्ट्रातून करण्यात आली होती। महिला मंत्री होते त्यामुळे त्यांना कुठलं खातं देण्यात येईल हे सांगितलं जात होतं त्यामुळे आता अखेर महिला व बाल विकास जे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आलेले त्यावर एक वाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो। एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला कुठली खाती मिळालेली आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षाकडे किती महत्वाची खाती आलेली आहेत हे आपण आता पाहिलेलं आहे। एकूणच या संपूर्ण खाते वाटपामध्ये एकूणच या सर्व प्रकरणामध्ये या सर्व खाते वाटपामध्ये आपण पाहू शकतो की कुठेतरी एक बॅलन्स किंवा एक तारेवरची कसरत जी ती करावी लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। अत्यंत महत्वाचे आणि जे मोठे नेते आहेत त्यांना जी खाती दिली जाईल असं अटकळ जी आहे ते व्यक्त केली जात होती ती आता पूर्णपणे मागे पडलेली आहे त्यांना दुसरीच खाती जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे नवीन कॅबिनेट मंत्री होणार आहेत महिनाभराने किंवा 1.5 महिन्यानंतर ज्या प्रकारे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की लवकरच दुसरा खाते वाटप जे दुसऱ्या टप्प्यातला तो होईल आणि त्यावेळेला इतर जे आमदार आहेत ते होतील मंत्री आणि त्यांना जी महत्वाची खात्याची देण्यात येतील। एक जर आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये जी खाते वाटप झालेले आहे त्यामध्ये देखील अत्यंत महत्वाची खाती जी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याचबरोबर जी उपमुख्यमंत्री म्हणजे भाजप यांच्याकडे देखील अत्यंत महत्वाची खाती जी आलेली आहेत। सर्वात महत्वाचे म्हणजे गृह विभाग आणि अर्थ विभाग हे अत्यंत महत्वाची आणि सर्वात मोठी खाती आहेत मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर गृहनिर्माण आणि ऊर्जा ही देखील अत्यंत मोठी खाती आहेत ती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास माहिती व तंत्रज्ञान त्याचबरोबर परिवहन ट्रान्सपोर्ट जे खाते अत्यंत महत्वाचं आहे पण सामाजिक न्याय हे देखील अत्यंत महत्वाचं खाते ही सर्व खाती जी आहेत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहेत। जे नवीन मंत्री होतील त्यामध्ये कदाचित ह्या खात्यांचं जे वाटप जे ते होऊ शकतं। एकूणच आपण पाहू शकतो की बहुचर्चित ऐकून हा जो खाते वाटपाचा प्रश्न आहे तो आता सुटलेला आहे। खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। आजच दुपारी जी आपण बातमी सांगितली होती त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून खाते वाटपाचा जो संपूर्ण पत्र आहे ते राजभवनला भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आलं होतं। त्यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खाते वाटपावरती सही करून शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्यानंतर हे खाते वाटप अखेर आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। निश्चितच उदय मात्र हे सगळे खाते वाटप पाहता कुठेतरी भाजपचं पारडं जड वाटतंय। अगदी बरोबर आहे भाजपकडे सर्वात महत्वाची खाती आलेले भाजपचे पारडं हे जड आहे साहजिकच आहे कारण भाजपकडे 110 आमदार आहेत त्यामुळे त्यांची खाती जी आहेत ती अत्यंत महत्वाची असणार आहे। आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गृह आणि वित्त खातं जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर इतरही महत्वाची खाती जी आहेत ती भाजपकडे ठेवण्यात आली आहे त्यापैकी महसूल खातं असेल वने असेल उच्च आणि तंत्र शिक्षण असेल आदिवासी विकास असेल ग्राम विकास असेल ही जी खाती आहेत ती भाजपकडे देण्यात आलेली आहे। त्यात कामगार मंत्रालय आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम PWD विभाग जे आहे राज्यातलं अत्यंत महत्वाचं आणि मोठं खातं आहे ते भाजपकडे ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पर्यटन कौशल्य विकास व उद्योजकता महिला व बाल विकास जी आहेत खाती ती भाजपकडे ठेवण्यात आलेली आहेत आणि
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जर कुठली खाती मिळाली असेल तर आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास मंत्रालय आहे, माहिती व जनसंपर्क आहे, परिवहन हे अत्यंत महत्वाचं खाते, पणन आहे, सामाजिक न्याय अत्यंत महत्वाचं खाते आहे. ही खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे पाणी पुरवठा, स्वच्छता, बंदरे, खनिकर्म, अन्न व औषध प्रशासन, त्याचबरोबर रोजगार हमी योजना, फलोत्पादन उद्योग हे देखील एक महत्वाचं खातं आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही खाती जी आहेत ती त्यांच्याकडे देण्यात आली. कृषी विभाग जो राज्याच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं असणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी विभाग जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. तर शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग जो आहे हे यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांकडे, मंत्र्यांकडे ठेवण्यात आलेलं आहे. राज्य उत्पादन शुल्क एक्साईज डिपार्टमेंट जे आहे ते देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठेवण्यात आलेलं आहे. एकूणच आपण थोडा बॅलन्स म्हणू शकतो. मात्र सर्वात महत्वाची जी दोन खाती आहेत ती म्हणजे गृह विभाग आणि वित्त विभाग म्हणजे अर्थ मंत्रालय, ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहेत. अत्यंत महत्वाची दोन खाती जी आहेत ती भाजपकडे आहेत. त्यामुळे एकूणच या संपूर्ण खाते वाटपावरती जर नजर टाकली तर सगळ्यात जास्त खाती आणि सगळ्यात महत्वाची खाती ही भाजपकडे ठेवण्यात आलेली आहेत. त्या खालोखाल महत्वाची खाती जी आहेत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. निश्चितच उदय, खरं तर हे खातेवाटप जाहीर करताना निश्चितच तारेवरची कसरत झाली असावी, त्यामुळे आता कुठेतरी नाराजी नाट्य पाहायला मिळणार असं वाटतंय का? अगदी बरोबर आहे. नाराजी नाट्य खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सगळ्यात मोठं नाव होतं नाराजी नाट्यांमध्ये. आता पाहावं लागेल ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार जे माजी अर्थमंत्री होते, त्यांच्याकडे वन मंत्रालय हा देखील खातं होतं. मात्र आता त्यांना वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय ही खाती देण्यात आलेली आहेत. अर्थ मंत्रालय सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात येतील किंवा त्यापेक्षा त्याच्या तोलामोलाचं जे आहे दुसरं खातं जे आहे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात येईल असं सांगितलं जात होतं. मात्र वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ही खाती जी आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. दुसरं मोठं नाव जे नाराज होऊ शकतो असं ते म्हणजे चंद्रकांत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे. त्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे. वस्त्र उद्योग आणि संसदीय कार्य मंत्रालय देखील चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. माजी महसूल मंत्री होते चंद्रकांत पाटील आणि माजी प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील. मात्र कुठेतरी त्यांना एक त्यापेक्षा कमी दर्जाचं खाती जे आहेत, उच्च तंत्र शिक्षण असेल किंवा वस्त्रोद्योग असेल ही देण्यात आलेली आहे. त्यांना देखील एखादं मोठं खातं मिळेल असं अटकळ जी आहे ती व्यक्त केली जात होती. मात्र चंद्रकांत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष भाजपचे, यांना उच्च तंत्र शिक्षण, उद्योग, वस्त्र उद्योग आणि संसदीय कार्य ही खाती जी आहेत ती त्यांना देण्यात आलेली आहेत. गिरीश महाजन यांच्या बाबतीत देखील बोललं जातं की त्यांना अत्यंत महत्वाचं खातं जे आहे ते दिलं जाईल. इरिगेशन म्हणजे जलसंपदा जे आहे ते त्यांना दिलं जाईल. मात्र त्यांच्याकडे ग्रामविकास हे देखील अत्यंत महत्वाचं खातं आहे. खेडोपाडी आणि स्थानिक गावांचा जर विकास करायचा असेल तर ग्रामविकास खातं अत्यंत महत्वाचं आहे. पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा ही खाती जी आहेत गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक खाती जी आहेत ती महत्वाच्या लोकांकडे देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर दादा भुसे हे माजी कृषी मंत्री आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांची जबाबदारी दिली जाईल असं सांगितलं जातं. मात्र सध्या दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म ही खातं जे ते देण्यात आले, त्यामुळे कदाचित ते नाराजी देखील व्यक्त करू शकतात. दुसरं एक महत्वाचं नाव आहे तेव्हा संजय राठोड यांची देखील नाराजी जी आहे ती समोर येऊ शकते, कारण माजी वनमंत्री होते. त्यांना उदय, माफ करा, तुम्हाला थोड्या वेळ थांबवते. सध्या ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपण खातेवाटप जाहीर झालेलं आहे पाहतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त हे खातं, तर विखे पाटलांकडे महसूल खातं